आणि आम्हाला कसे पाहिजे? ज्या बच्चा तेरा कल्याण हो जाएगा. बरं आशीर्वाद देणाऱ्याचं झालं का? तेच तर भिवंडीत आहे अजून. तोच तर नाही कल्याणमध्ये पोहोचला. एक जण मला म्हणे महाराज माझ्या शेतात चला. म्हणलं कशाले? माझ्या शेताला पाय लावा, उत्पन्न तरी वाढव. मी आणलं राजा मास तर धुपट निघालं. मध्येच ते एकरी 3चा आवरेज आला आणि एकरी 1 कट्टा तूर झाली. माये पाय तर मा वावरात काम करत होते तरी मा पायानं मा वावरात काम नाही केलं. आणि तो वावरात मी माझे पाय ठेवून मग तुझं काय भलं होणार आहे? साधूचे पाय वावरात ठेवल्यानं उत्पन्न वाढते. याच्याकरता संत पाहिजे, याच्याकरता साधू पाहिजे. आज बाकीच्या पैशी गर्दी काय? एक वाक्य बोलतो पटलं तर बघा. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांसारखे संत असताना असे संसाराचं आमिष देणाऱ्या संतांच्या पुढं जर तुम्ही गोंडा घोळत असाल ना, हेच तुमचं पाप आहे.